सेम लिंक वरती जायचंय गुगल ड्राईव्हच्या. वेगळी लिंक काय शेअर करत नाहीये मी. गुगल ड्राईव्हच्याच लिंक वरती तुम्हाला पीपीटीज भेटतील युनिट वाईज, व्हिडिओ लेक्चर भेटतील, क्वेश्चन बँक आहे, त्याच्यामध्ये सगळं असेल. बुकची सेपरेट लिंक नाही, त्याच्यामध्ये बुक्स पण अवेलेबल करते ई बुक्स म्हणून, PDF आहेत ई बुक्सच्या, तर तुम्ही डाउनलोड करा किंवा ऑनलाईन चेक करा. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात. बाकीचे जॉईन करतील तोपर्यंत. काल सेशन झालाय काळे, होतास का? हो मॅम. काल कोणकोणते पॉइंट झाले आपले? आर्किटेक्चर बद्दल सांगितलं होतं तुम्ही, 2 नॉन न्यूमन आणि हार्वर्ड आर्किटेक्चर. नॉन न्यूमन नव्हे, वॉन न्यूमन. वॉन न्यूमन. हा, हा, स्पेलिंग दिसलं नव्हतं का? नाही व्यवस्थित लिहिलंय, मी चुकून बोललो. ठीक आहे. वॉन न्यूमन अँड कोणतं दुसरं आर्किटेक्चर? हार्वर्ड. हार्वर्ड आर्किटेक्चर. ठीक आहे, अजून काय शिकलो काल? डिफरन्स कळाला का त्या दोन्ही आर्किटेक्चरचा? हो हो. ओके, अजून काय दुसरं होतं? ते सांगितलेलं आणि तुम्ही हे सांगितलं होतं जे आपले आहेत ना मायक्रो कंट्रोलर्स बाकीचे, ओके ते कोणत्या कोणत्या आर्किटेक्चरनी तयार केलेले आहेत. ओके, केले का सर्च? हो केले. मला फॉरवर्ड कोण करणार का तुम्ही सांगणार इथं पर्सनली प्रत्येक वेळी? दिलेला टास्क डिस्कशन करण्यात घालवायचा नाहीये आपल्याला. मला काल कुणीही टास्क कंप्लीट करून शेअर केलेला नाही. तुम्ही जरी केले असतील पण आपण त्याच्यावर आता डिस्कशन करू शकत नाही ना. तुम्हाला टास्क घरी करण्यासाठी दिलाय, घरी करायचा आणि मला फॉरवर्ड करायचा. मी तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम असेल तर तुमचा टास्क कंप्लीट केलेला त्याच्यामध्ये क्युरीज असतील तर तुम्हाला मी शेअर करेन की हे चुकीचं आहे किंवा तो तुमचा पॉईंट चुकीचा आहे किंवा तुम्ही ते राईटअप केलेलं रॉंग असेल किंवा राईट असेल ते. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जो काही टास्क दिलाय सगळ्यांसाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत, व्हिडिओ कोणीही ऑन करत नाहीत. टास्क दिलेला घरी कंप्लीट करून मला शेअर करायचा आहे, म्हणजे तुम्हाला मला तुमच्या क्युरीज क्लिअर करायला जर काही प्रॉब्लेम असतील तर. रोजच्या लेक्चरला आपण ते डिस्कशन करणार नाही आहोत. नेक्स्ट अजून काय काय शिकलो आपण त्याच्या, मला परत शेअर करायचा कालचा टास्क सगळ्यांनी. ठीक आहे, हिंदवी, अनुष्का, योगिता बागल. नेक्स्ट काय शिकलो आपण काल? काळे, आहे का? हो, ते प्रोग्राम स्टेटस वर्ड बद्दल तुम्ही सांगितलं होतं, ते ऑपरेट कसं होतं ते. प्रोग्राम स्टेटस वर्ड काय, त्यातला 2 पॉइंटच किंवा 2 बिट्सच क्लिअर कन्सेप्ट त्याची सांगायला सांगितलेली. काय होते, कोणते बिट्स होते ते? ते मॅडम सर्च केलं पण काय समजलं नाही मला. समजलंच नाही, मग तू हे विचारायचं कसं? मी पहिल्या लेक्चरला सांगितले, टास्क जर तुम्हाला समजत नसेल, बरं ठीक आहे, डाउनलोड केलं, रीड केलं, समजलंच नाही तर तुम्ही मला क्वेश्चन टाका ना परत की हा क्वेश्चन आहे, त्याचं मी रीडिंग केलेलं आहे, हे कन्सेप्ट माझी क्लिअर होत नाही पण मी हे राईटअप केलेलं आहे, असं मी तुला एक्सप्लेन करते परत. तर आपलं रोजचं लेक्चर अर्धा तास कालच्या लेक्चरसाठी परत घालवणं बरोबर नाही ना. ठीक आहे, आज तू राईटअप कर, मला शेअर कर प्रोग्राम स्टेटस वर्डचे ते 2 बिट RES0 आणि RES1 चे. तुला कन्सेप्ट कळालीच नाही तर मी तुला आज परत एक्सप्लेन करेन. ठीक आहे, म्हणजे बाकीच्यांना सगळ्यांना समजली. योगिता बागल, समजलंय का? नव्हताच काल तुम्ही? आहे का गायब आहे? आहे. नाही मॅम, आज फर्स्ट लेक्चर करते आज. फर्स्ट लेक्चर का? कॉलेजमध्ये होतो काल, ऍडमिशन साठी लिंक होतं त्यांचं. काल लेक्चर काय आवाज येत नाही. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयात. टाइमर, जो आपला काल रिमेनिंग पार्ट राहिलेला. टाइमर 8051 मायक्रो कंट्रोलर्सचे टाइमर शिकायचे आपल्याला. ठीक आहे, तर मी पीपीटी शेअर करते, दिसते का सांगा मला.
दिसतंय का पीपीटी? हो दिसते मॅडम. हो दिसते. टायमरचे दिसतंय? हो हा दिसते. क्लिअर सगळ्यांना दिसतोय का? हो हो. हो. आता सगळे ऍडमिट व्हायला लागले, तर आता मी शिकवायचं का काय करायचं? पीपीटी दिसते आता? नाही. ओके, आता दिसते? हा. हा दिसते. क्लिअर दिसते? हो. हो. ओके, ठीक आहे. बघा, टायमर 8051 मायक्रो कंट्रोलर्सचे टायमर्स आपल्याला शिकायचे आहेत. आता ते किती आहेत हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? किती? 2 टायमर आहे, टायमर 0 आणि टायमर 1. 1. स्लाइड दिसते तुम्हाला? हो. हो. ओके. टायमर 0 आणि टायमर 1, पण ते 2 टायमर इनबिल्ट आहेत आपल्या 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये. पण त्या टायमर्सचा यूज काय आहे हे माहितीये का? हा, आता तुमच्याकडे वॉच असतं, ते तुम्हाला टायमिंग प्रत्येक वेळी सांगत असतं, रिअल टाइम काय आहे आता. ठीक आहे, मग 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये तो टायमर सेट करण्याचं काय यूज आहे त्या टायमरचा आपल्यासाठी, किंवा एखादं ऍप्लिकेशन डिझाईन करण्यासाठी, किंवा ऑटोमॅटिक एखादं स्ट्रक्चर डिझाईन करायचं असेल तर टायमर काय फंक्शन करेल तिथे? का आपण यूज करायचे टायमर त्याच्यामध्ये? किंवा ज्या म्हणजे आर्किटेक्चरने ते डिझाईन केलंय कंट्रोलर, त्याच्यामध्ये टायमर का टाकलेत? किंवा त्या टायमर यूज करून आपण काय करू शकतो? एखादी इन्स्ट्रक्शन आपल्याला डिले करायची असेल तर मग यूज करू शकतो आपण टायमर. डिले करायचे म्हणजे काय? आता समजा मग आपण एलईडी वगैरे यूज करत असो, मग हम्म. त्याच्यामध्ये ऑन ऑफ ची पोझिशन जी व्हॅरी होते ते त्यासाठी आपण टायमरचा यूज करतो. म्हणजे ऑन ऑफ ची पोझिशन व्हॅरी, कन्सेप्ट क्लिअर आहे, तुला मान्य, पण सांगता येत नाही. ऑन ऑफ ची पिरियड व्हॅरी करायची पोझिशन म्हणजे काय, नक्की काय कन्सेप्ट? टाइम पिरियड आहे ना ऑन होण्याचा आणि ऑफ होण्याचा, तो ऑन होण्याचा टाइम आणि ऑफ होण्याचा टाइम, का त्या दोन्ही मधला टाइम? त्या दोन्ही मधला टाइम. त्या दोन्ही मधला टाइम म्हणजे एखादं ऍप्लिकेशन आहे ते एकदा ऑन करायचे, ठीक आहे, ते स्टार्ट राहिलं, त्यानंतर तुला पुन्हा ते ऑफ करून थोडा वेळ थांबायचे. किंवा ऑन आणि ऑफ मधला जो डिले आहे, तो डिले म्हणजे तुम्हाला तिथे टायमर यूज करावा लागणार आहे, तिथे थोडा वेळ थांबण्यासाठी, पॉज घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, मी जर कंटिन्यू बोलतच राहिले तर तुम्हाला कळणार आहे का काय चाललंय? नाही. किंवा फॅन कंटिन्यू चालू राहिला, तो बंदच नाही कधी राहिला, तो फॅन किती दिवस टिकेल? जर तो ऑटोमॅटिक फॅन असेल तर त्या फॅनची कंडिशन कशी असेल? ऑनचा आणि ऑफचा पिरियड ह्यामधला टाइम डिले त्याला कॅल्क्युलेट केला पाहिजे ना, किंवा दिला पाहिजे त्यासाठी. ऑटोमॅटिक टाइम डिले, ऑटोमॅटिक फॅन कंट्रोल असेल तर. किंवा फॉर एक्झाम्पल, घरचा बल्ब आहे, तो कंटिन्यू तुम्ही बटन प्रेस करत राहिलात, ऑन ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ, तर त्याच्यामधला ऑन आणि ऑफ मधला पिरियड दिसेल का तुम्हाला? किंवा तो ऑफ झालेला दिसेल का? नाहीच दिसत. म्हणजे 2 ऍक्शन्स आहेत किंवा 2 इव्हेंट्स आहेत, ऑन आणि ऑफ. फॉर एक्झाम्पल घेतोय आपण एलईडीचा किंवा बल्बचा, ऑन आणि ऑफ हे 2 ऍक्शन्स आहेत. त्या 2 ऍक्शन मधला जो टाइम पिरियड आहे तो म्हणजे तुमचा डिले पिरियड असेल. म्हणजे आपल्याला टायमर्स यूज करायचे डिले जनरेशनसाठी. आता हे ते टायमर आपण जे 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये टायमर्स आहेत ते फक्त डिले जनरेशन म्हणूनच यूज करू शकत नाही, ते ऍज अ काउंटर म्हणून, इव्हेंट काउंटर काउंट पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एलईडी ऑन ऑफचाच एक्झाम्पल घेतला आपण, तर आपण फर्स्टली जर टायमर ऍज अ टाइम डिले फॉर डिले जनरेशनसाठी घेतला टायमर आपल्या 8051 मायक्रो कंट्रोलर मधला, तर तो काय करेल, त्याच्यामधला टाइम डिले कॅल्क्युलेट करेल. म्हणजे आपण तिथे टाइम डिले कॅल्क्युलेट करून तिथे एखादा 2 इव्हेंट मध्ये तो डिले जनरेट करून प्लेस करणार आहे, ठीक आहे. आणि जर तो टायमर ऍज अ काउंटर म्हणून यूज केला तर तो एलईडी किती वेळ ऑन आहे किती वेळ ऑफ आहे हा तो काउंट करेल. म्हणजे त्याचे इव्हेंट काउंट करेल तो, ऑन किती वेळ राहिला किंवा ऑफ किती वेळ राहिला. हे सॉफ्टवेअर तुम्ही जेव्हा प्रोग्रामिंग करणार आहात तेव्हा त्याच्यामधला
एक तर तो टायमर ऍज अ टाइम डिले जनरेशनसाठी यूज करत असेल तर तो डिले कॅल्क्युलेट करेल म्हणजे त्या दोन इव्हेंट मधला, आणि तोच टायमर ऍज अ काउंटर म्हणून यूज करणार असाल तर त्यांचे ते इव्हेंट काउंट करतील, म्हणजे ऑन इव्हेंट किती झाले, ऑफ इव्हेंट किती झाले. 8051 मायक्रो कंट्रोलरचे जे टायमर्स आहेत दोन, ते ऍज अ टायमर फॉर डिले जनरेशनसाठी पण यूज केले जातील किंवा ऍज अ काउंटर म्हणून पण यूज केले जातील इव्हेंट काउंट करण्यासाठी. ठीक आहे, मग आपण इथे शिकणार आहोत की आत्ता टायमर ऍज अ जनरेशन ऑफ टाइम डिले हे शिकायचे. मग टाइम डिले जनरेशन करायचे. आता तुम्ही एक बेसिक मागच्या सेमिस्टरला शिकला असाल 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये किंवा एलईडी मध्ये डिले जनरेट केलेला असेल, पण सिम्पल एखादे फॉर लूप यूज केला असेल किंवा असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम असेल तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रेजिस्टर्स यूज करून काहीतरी डिले दिलेला असेल. ठीक आहे, मग तो पाहिलेत का ते तरी? हो, पाहिलेत की. ओके, मग आता आपल्याला इथे शिकायचंय का तुम्ही शिकलात ते माहिती नाही मला पुढे झाले की नाही, की टायमर यूज करून तुम्हाला डिले जनरेशन करायचं आहे. म्हणजे टीमॉड रेजिस्टर झालेलंच असेल, मे बी कन्सेप्ट त्या क्लिअर असतील टीमॉड रेजिस्टरच्या. मग टीमॉड रेजिस्टर किंवा टायमर 0 टायमर 1 याचे डिले कॅल्क्युलेशन तुम्हाला झालेत का? असं बॉक्स असतो चार्ट तोच कॅल्क्युलेट. बॉक्स आहेत, पण डिले कॅल्क्युलेट केला का, तो प्रोग्राम मध्ये यूज केला का, हा, झालं का ते? नसेल, फक्त टायमर्सची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचंय, बाय युजिंग टायमर आपल्याला डिले कॅल्क्युलेट कसा केला जातो. फॉर एक्झाम्पल टायमर 0 मी घेतला तर तो टायमर 0 प्रोग्राम मध्ये यूज कसा करणार, त्याला किती टाइम डिले द्यायचा आहे तो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला इथे टायमरचा यूज करून. मग आपल्याला टायमर यूज करून डिले जनरेशनसाठी दोन कन्सेप्ट आहेत. बाय युजिंग सी मध्ये फॉर लूप यूज केला जातो. फॉर लूप यूज करून तुम्ही टाइम डिले सिंपल डिले जनरेट करू शकता किंवा टायमर्सचे यूज करून तुम्ही डिले जनरेट करू शकता. जर असेंब्ली लँग्वेज असेल तर बाय युजिंग रेजिस्टर, एखादा रेजिस्टर चॉईस करा, त्याच्यामध्ये समथिंग व्हॅल्यू पुटअप करा किंवा मूव्ह करा आणि ती व्हॅल्यू डिक्रीमेंट करा. जोपर्यंत डिक्रीमेंट होत नाही तोपर्यंत तुमचा डिले पडू शकतो. हा सिंपल असेंब्ली मधला. तर सी यूज केलं तर फॉर लूप आहे सिंपल डिले जनरेशनसाठी, किंवा टायमर तुम्ही असेंब्ली लँग्वेज मध्ये पण डिले जनरेट करू शकता किंवा सी मध्ये पण टायमर्स यूज करू शकता. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रेजिस्टर आहे तो टीमॉड रेजिस्टर. हा झालेला असेल, पण टीमॉड रेजिस्टर कशासाठी यूज करतो आपण, जर झालं असेल तर कोणीही सांगू शकता. टायमरची कन्सेप्ट आली की टीमॉड रेजिस्टर येतो. मग टीमॉड रेजिस्टरचं फंक्शन काय आहे किंवा टीमॉड रेजिस्टरचा फर्स्टली फुल फॉर्म काय आहे? आपण जो टायमर असेल तो सिलेक्ट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. टायमर सिलेक्शनसाठी मोड ऑफ म्हणतो ना, म्हणजे जो टायमर मोड असं त्याचं टीमॉडचा फुल फॉर्म काय पहिल्यांदा? टायमर मोड. तो टायमर त्याचं मोड रेजिस्टर. मग त्याचं फंक्शन काय आहे टीमॉड रेजिस्टरचं? किंवा टायमरचा मोड सिलेक्ट करण्यासाठी पण त्याचा यूज करतो. ओके, आता इथे टीमॉड रेजिस्टरची एक डायग्राम दिसत असेल, दिसते का सगळ्यांना? ब्लॉक डायग्राम आहे. हो. ओके, आता टीमॉड रेजिस्टर मध्ये टायमर 0 साठी 4 बिट्स दिले, टायमर 1 साठी 4 बिट्स दिले. ठीक आहे, म्हणजे टीमॉड रेजिस्टर किती बिटचा झाला? 8 बिटचा. 8 बिट. टीमॉड रेजिस्टर 8 बिटचा आहे. त्या 8 बिट मध्ये 4 बिट टायमर 0 साठी आहेत, टायमर 1 साठी आहे. ठीक आहे, मग टायमर मोड रेजिस्टर यूज कशासाठी केला जातो, तो टायमर सिलेक्ट करण्यासाठी फर्स्टली. सेकंड, त्या टायमरचा मोड कोणता आहे तो सिलेक्ट करण्यासाठी, कारण डिफरंट टाईप ऑफ मोड्स आहेत. मोड्स म्हणजे तुम्ही इथे दिलेले आहेत, मोड्स तुम्हाला एक्सप्लेन करते. डिफरंट टाईप ऑफ मोड्स म्हणजे प्रत्येक मोड हे किती बीट टायमरचे डिस्क्रिप्शन दिले बघा. टायमर 0 असेल तर मोड 0 असेल तर 13 बीट टायमर असतो तो, म्हणजे तेवढ्या बीटवर तो फंक्शन करेल. मोड 1 असेल तर 16 बीट मोड होतो आणि मोड 2 असेल तर 8 बीट ऑटो रिलोड. मोड 3 असेल तर स्प्लिट टायमरचा आहे. ठीक आहे, म्हणून इथे काय होतं, टीमॉड रेजिस्टर टायमर सिलेक्ट करतो, त्या टायमरचा मोड सिलेक्ट करण्याचं काम करतो. जर तो टायमर ऍज अ टाइम डिले साठी असेल तर टायमर म्हणून यूज होईल,
जर तोच टायमर ऍज अ काउंटर म्हणून यूज करायचा असेल, मग असेच फंक्शन सांगितलं 8051 मायक्रो कंट्रोलर मधले जे काही टायमर्स आहेत ते फक्त टाइम डिले जनरेशनसाठी यूज केले जात नाहीत, ते इव्हेंट काउंट करण्यासाठी पण यूज केले जातात, म्हणजेच काउंटर म्हणून पण यूज केले जातात. बरोबर आहे. म्हणजे टायमरचे दोन फंक्शन्स आहेत, टाइम डिले जनरेट करणे किंवा इव्हेंट काउंट करणे. मग टाइम डिले जनरेट करायचा असेल तर तो टायमर म्हणून काम करेल आणि इव्हेंट काउंट करायचा असेल तर तो काउंटर म्हणून काम करेल. ठीक आहे. मग मला जर टायमर 0 हा काउंटर म्हणून यूज करायचा असेल तर आपण काय करणार किंवा काय करू शकतो? काहीतरी चॉईस केलं पाहिजे किंवा काहीतरी सिलेक्ट केलं पाहिजे, तर तो टायमर ऍज अ काउंटर म्हणून यूज होईल. बरोबर आहे. तर त्यासाठी काय केलं जातं, तर टीमॉड रेजिस्टरचा यूज केला जातो. टीमॉड रेजिस्टर टायमर सिलेक्ट करण्यासाठी किंवा तोच टायमर ऍज अ काउंटर सिलेक्ट करण्यासाठी केला जातो, किंवा त्या टायमर सिलेक्ट केला तर तो मोड सिलेक्ट म्हणून पण यूज होतो. टीमॉड रेजिस्टरचं फंक्शन काय, टायमर सिलेक्ट करणे, टायमर 0 असेल किंवा टायमर 1, तो टायमर ऍज अ काउंटर म्हणून काम करतोय की टायमर म्हणून काम करतोय हे सिलेक्ट करणं. थर्ड, मोड सिलेक्ट करणं. जर पर्टिक्युलर टायमर सिलेक्ट केला असेल तर त्या टायमरचा मोड सिलेक्ट करणं. म्हणजे टीमॉड रेजिस्टरचे 3 फंक्शन्स आहेत. कोणकोणते माने? टायमर सिलेक्ट करण्यासाठी ओके. आणि टाइम काउंटर म्हणून पण करू शकतो. काउंटर, जर तो टायमर ऍज अ काउंटर म्हणून फंक्शन करणार असेल तर काउंटर सिलेक्ट करणे आणि मोड सिलेक्ट करणे. मोड. ठीक आहे. आता टीमोड मध्ये 8 बिट्स दिसते, त्याच्यामधले लोअर 8 बिट्स आहेत ते टायमर 0 साठी आहेत आणि अप्पर 4 बिट आहेत ते टायमर 1 साठी आहेत. दोन्ही आता हे 4 जे बिट्स आहेत, हे गेट C/T दिसतंय, तो आहे टायमर/काउंटर. त्या बिटचा यूज करून आपण तो टायमर ऍज अ टायमर म्हणून यूज करणारे किंवा ऍज अ काउंटर म्हणून यूज करणारे हे सिलेक्ट करायचे. हे 2 बिट्स दिसतात ते मोड सिलेक्शनचे आहेत. मग टायमर 0 मध्ये जे 4 बिट्स दिसतात ते 4 बिट्स सेम टायमर 1 मध्ये आहेत. दिसतायत का? हो. गेट, टायमर काउंटर, मोड 1 आणि मोड 0, M1 आणि M0. आता प्रत्येक बिटचं फंक्शन बघूयात. मग आता आपण टायमर 1च्या बिटचं फंक्शन आहे तेच सिमिलर टायमर 0च्या बिटचं फंक्शन असेल. ठीक आहे. मग गेट जे बीट आहे, लास्ट बीट D7 नंबरचं बीट असेल, ते बीट काय करतं, तो जो टायमर आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टायमर 1 सिलेक्ट केला तर तुम्हाला तो टायमर, तो एक्सटर्नल टायमर असेल किंवा इंटरनल टायमर, कोणतं फंक्शन कंट्रोल करण्यासाठी यूज करायचं आहे ते सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला गेट बीट आहे. एक्सटर्नल इव्हेंट काउंट करायचा आहे की इंटरनल इव्हेंट काउंट करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला गेट बीट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे, त्यामध्ये बघा, जर एक्सटर्नल सोर्स कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला गेट हे बीट हाय करावं लागतं. दोन्ही टायमरसाठी सेम फंक्शन्स आहे, तिथे पण गेट दिसते आणि इथे पण गेट दिसत असेल तर गेट फंक्शन तुम्हाला एक्सटर्नल इव्हेंट कंट्रोल करायचं आहे की इंटरनल इव्हेंट कंट्रोल करायचं आहे हे सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला गेट बीट यूज केलं. मग गेट बीट जर हाय असेल तर तुमचा एक्सटर्नल इव्हेंट जो आहे, म्हणजेच तुम्ही एक्सटर्नल एखादं डिव्हाइस इंटरफेस केलं तर तुम्हाला गेट टर्मिनल काय करावा लागतो, हाय करावा लागतो. जर तुम्हाला इंटरनल इव्हेंट काउंट करायचं असेल किंवा इंटरनल इव्हेंट कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, गेट टर्मिनल लो करावं लागतं. मग तुमची चॉईस आहे की तुम्ही एक्सटर्नल इव्हेंट कंट्रोल करताय की इंटरनल इव्हेंट. त्यानंतरचा नेक्स्ट बीट आहे C/T, काउंटर/टायमर. याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचा आहे की हा टायमर 1 ऍज अ तुम्हाला टाइम डिले जनरेशनसाठी टायमर म्हणून यूज करायचा आहे की इव्हेंट काउंट करण्यासाठी काउंटर म्हणून यूज करायचा आहे. ठीक आहे. जर हे बीट लो असेल तर तो तुमचा टायमर जो आहे ऍज अ टाइम डिले जनरेशनसाठी टायमर म्हणून काम करेल. आणि जर तुम्हाला तोच हा टायमर 1 हा इव्हेंट काउंट करायचे तर तुम्हाला तो काउंटर म्हणून यूज करावा लागेल. टायमर 1 ऍज अ काउंटर म्हणून फंक्शन करणार असेल तर हे बीट तुम्हाला हाय करावं लागतं. तर तो तुमचा टायमर 1
ॲज अ काउंटर म्हणून फंक्शन करेल, म्हणजेच तुमचे एक्सटर्नल किंवा इंटरनल इव्हेंट्स जे आहेत ते काउंट करण्याचं काम करेल. सेम ह्या पण टायमर आणि काउंटरचं तेच फंक्शन असेल. जर लो असेल तर टायमर म्हणून काम करेल, हाय असेल तर काउंटर म्हणून काम करेल. समजते का? हो. ठीक आहे. नेक्स्ट बीट आहेत M1 अँड M0. हे 2 बीट्स आहेत. ते काय करतात, ह्या टायमरचे मोड सिलेक्ट करतात किंवा टायमर 0चे M1 आणि M0 घेतले तर टायमर 0चे मोड सिलेक्ट करणार आहे. तुम्हाला मोडचा इथे टेबल दिलेला आहे M0 आणि M1. जर हे दोन्ही बीट 0 असतील तर टायमर 1चा कोणता मोड होईल? मोड 0. ज्याच्यामध्ये किती बीट टायमर म्हणून वर्क करेल तो? 13 बीट टाइमर. प्रत्येक टायमर हे तुमचे 16 बीटचे असतात. ठीक आहे. मग त्या 16 बीट पैकी 13 बीट आपण काय यूज करणार आहेत? 13 बीट यूज करून तुम्हाला हा टायमर यूज करावा लागेल. म्हणून मोड 0 सिलेक्ट करायचा. जर यूज करायचा असेल तर, अदरवाईज ते सिलेक्ट करावंच असं नाही. पर्टिक्युलर वेगवेगळे मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. मोस्टली आपण मोड 2 यूज करतो, कारण 8051 मायक्रो कंट्रोलर हा काय करतो? 8 बीट मायक्रो कंट्रोलर आहे. 8 बीट मायक्रो कंट्रोलर आहे, त्यामुळे तो 8 बीट डेटावरती फंक्शन करतो किंवा वर्क त्याचं जे काही आहे तो करतो. म्हणून आपण मोड कोणता सिलेक्ट करतो? मोड 2 वरती, म्हणजे M1 आणि M0 हे बीट 1 अँड 0 याच पोझिशनला असतात. जर तुम्हाला ते चेंज करायचे असतील तर तुम्ही मोड 1 किंवा मोड 0 सिलेक्ट करू शकता. त्याच्यावर पण एक्झाम्पल्स असतील प्रोग्रामिंग मध्ये, पण मोस्टली आपण मोड 2 यूज करतो. आता मोड जर 1 सिलेक्ट करायचं असेल, म्हणजेच 8051 मायक्रो कंट्रोलरचे जे टायमर्स आहेत 16 बीटचे, ते ॲज इट इज 16 बीटच यूज करायचं असेल तर हे बीट कसे यूज करावे लागतील? 0 अँड 1. 0 अँड 1 सिलेक्ट केले तर टायमर 1चा मोड 1 सिलेक्ट होईल. ठीक आहे. आता इथं मोड 2 आहे 8 बीट ऑटो रिलोड. म्हणजे काय सांगितलंय तर 8 बीट डेटा फर्स्टली ऍक्सेप्ट करेल, म्हणजेच टायमर 1 मध्ये 16 बिट्स आहेत तर त्याच्यामध्ये हायर बीट आणि लोअर बीट असे 8 बीटचे डिवायडेशन केले जाईल. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला ते 8 बीट मध्ये कसे डिवाइड केले ते सांगितले, दाखवलं जाईल. कळाला टी मोड रेजिस्टर? हो. फंक्शन समजलं पाटील? हो मॅम. ओके. नेक्स्ट आहे, हे तुमचे आहे टायमर आणि टी मॉड रेजिस्टर. तिथे टी मॉड रेजिस्टर दिसतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये हा टायमर 0 आहे. त्याच्यामध्ये 4 बिट्स गेट. फर्स्टली तुम्हाला कोणता सोर्स कंट्रोल करायचा आहे, एक्सटर्नल या इंटरनल. त्यानंतर हा टायमर ॲज अ काउंटर म्हणून यूज करायचा आहे की टायमर म्हणून यूज करायचा आहे, किंवा ह्या टायमरचे कोणत्या मोडमध्ये तो टायमर फंक्शन करेल हे सिलेक्ट करण्यासाठी हे 2 बिट्स असतील. ठीक आहे. त्यानंतर टायमर 0 आणि टायमर 1 हे दोन्ही टायमर हे 16 बीटचे आहेत. इथे दिसतोय तुम्हाला टायमर 0 16 बीटचा, म्हणजेच त्याची बीट्स किती असणार आहेत? 16 बीट. D0 to D15 हे टायमर 0 साठी बीट्स आहेत. ते 16 बीटचा आहे. ॲज इट इज 8051 मायक्रो कंट्रोलर 16 बीट डेटा ऍक्सेप्ट करू शकत नाही, म्हणून टायमर 0चे 2 8 बीट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. TH0 हायर 8 बीट आणि TL0 लोअर 8 बीट. मग आता ह्याला हायर 0 म्हटले कारण टायमर 0 आहे. हा लोअर टायमरचा 0 टायमरचा लोअर 8 बिट्स आहेत म्हणून याला 0 TL0 म्हटले. आता तेच सेम टायमर 1 मध्येच कंडिशन आहे 16 बीट, त्याचे पण 8 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. TH1 आणि TL1. 1 का घेतलंय तर टायमर 1 आहे. ठीक आहे. TH1 म्हणजे टायमर 1 चे हायर बीट, TL1 म्हणजे टायमर 1 चे लोअर 8 बीट. ही कन्सेप्ट समजली का? तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये TH1, TH0, TL1, TH0 असं बऱ्याच ठिकाणी दिसेल. तिथं असं म्हणायचं नाही की नवीन कुठून आणलंय काही. जेव्हा डिले जनरेशन करता तुम्ही तेव्हा तुम्हाला टी मॉड रेजिस्टर पण प्रोग्रामिंग मध्ये घ्यावा लागतो, कारण तुम्हाला कोणता टायमर सिलेक्ट केलाय हे त्या कंट्रोलरला सांगावं लागतं. ठीक आहे. म्हणजे टायमरला काहीतरी व्हॅल्यू द्यावी लागते, म्हणजेच ह्या 8 बीटला काहीतरी व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल मला टायमर 1 सिलेक्ट करायचा आहे. समजते का?
मला टायमर 1 सिलेक्ट करायचा आहे, तर टायमर 0 सगळे बिट्स 0000 असतील आणि टायमर 1च्या ह्या 4 बिटला आपल्याला डेटा द्यायचा आहे. मग टायमर म्हणून सिलेक्ट करायचं असेल तर टायमर काउंटर बिट आपल्याला 0 करावं लागेल. बरोबर आहे. मग टायमर 1 सिलेक्ट झाला, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या मोडला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मोड 2 करायचा असेल तर 10 असेल. मग इथं आपल्याला किती डेटा येईल हा ऑटोमॅटिकली आपण 0 ठेवूयात. 0 असेल तर कोणतं इंटरनल इव्हेंट काउंट करतो. बरं ठीक आहे, इंटरनल इव्हेंटच काउंट करायचं असेल तर गेट 0 असेल. मग आपल्याला किती बिट डेटा मिळेल टी मोडचा 0 0 1 1 0 किती बिट भेटेल आणि हे सगळे 000 असतील. बायनरीचं कन्वर्जन करा. किती हेक्स मिळतोय कन्वर्जन करता येतं पाटील? हो येतं ना. किती? 32 होईल. 32 कसं? 32 टायमर काउंटर बीट आपला 0 आहे ना. फर्स्ट पहिला गेट 0, टायमर काउंटर बीट 0, कारण टायमर म्हणून यूज करतोय आपण. मोड 2 यूज करतोय म्हणजे 1 आणि 0 आणि इकडचे सगळे 00 म्हणजे आले काय 0 0 1 0 0 0 0 0 2 0. बरोबर का? आता तुम्ही असं केलं असेल इथं 2⁻0 म्हणजे 1, 2⁻1 म्हणजे 2, 2⁻2 म्हणजे 4, 2⁻3 म्हणजे 8 असं काहीतरी केलं असेल हो ना. हो. ते तसंच आहे, पण ह्याच्यासाठी सेपरेट आणि याच्यासाठी सेपरेट करायचे. ठीक आहे, चालेल ना. 20H राईट. 20H आलं. अशा म्हणजे पद्धतीने तुम्ही जेव्हा डिले जनरेट करणार असाल टायमर यूज करून, तेव्हा फर्स्टली टीमोड रजिस्टरला व्हॅल्यू पुटअप करावी लागते, कारण त्याच्यावरून तुम्हाला कोणता टायमर सिलेक्ट झालाय हे समजतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्यानंतर तुम्हाला टायमर फॉर एक्झाम्पल आता आपण टायमर 1 सिलेक्ट केला आहे, त्यामध्ये मग TH आणि TLच्या व्हॅल्यू आहेत. मग TH ला काय व्हॅल्यू द्यायची आणि TL ला काय व्हॅल्यू द्यायची. फॉर एक्झाम्पल मला किती अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं थांबायचं असेल, ऑन आणि ऑफ ह्या 2 पिरियड मध्ये मला 30 मिनिटं थांबायचं आहे, तर टायमर 1 ला म्हणजे 16 बीट डेटा, त्या 30 मिनिटाचा 16 बीट मध्ये आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, 16 बीट कंटेंट क्रिएट करावा लागतो, म्हणजे त्याचं बायनरी मध्ये कन्वर्ट करून. ते कॅल्क्युलेशन मी तुम्हाला शिकवेन, भरपूर लॉंग कॅल्क्युलेशन आहे त्याचं, पण फक्त एक एक्झाम्पल सांगते की आपण तो टायमरला व्हॅल्यू कशी देणार. फॉर एक्झाम्पल मला ऑन एलईडी आणि ऑफ एलईडी मध्ये मला 30 मिनिटाचा टाइम दिले पाहिजे, तर मला त्या 30 मिनिटाचं कन्वर्जन हेक्स मध्ये करावं लागतं. त्यानंतर 16 डेटा भेटणार आहे म्हणजे 16 बीट, मग त्यामधले हायर 8 बीट आहेत ते TH ला आपण प्रोग्रामिंग थ्रू देतो, लोअर 8 बीट आहेत ते TL ला प्रोग्रामिंग थ्रू देतो. मग इथं तुमचा टायमरला व्हॅल्यू दिलेली आहे, नंतर तो मग कंट्रोल करायचा टायमर बाय युजिंग टीकॉन रजिस्टर. टायमरचं फंक्शन कळतंय का? हो. टायमर यूज करून डिले जनरेट करायचा कसा कळला, म्हणजे पहिल्यांदा टी मोडला व्हॅल्यू द्यायची. आता सांगितलं तसं, जसं तुम्हाला कोणता यूज करायचा आहे टायमर तो सिलेक्ट करून, कोणता मोड सिलेक्ट करून तो टी मोडला व्हॅल्यू दिली फर्स्ट लाईन. सेकंड लाईन TH आणि TLच्या व्हॅल्यू दिल्या, म्हणजे तो कोणताही टायमर असेल त्याच्यामध्ये किती मिनिटं आपल्याला वेळ थांबायचे किंवा डिले घ्यायचा आहे तो काउंट हेक्स मध्ये कन्वर्ट करून तुम्ही तो TH आणि TL ला व्हॅल्यू द्याल. आता टायमरच्या व्हॅल्यू सेट झालेल्या आहेत. ठीक आहे, इथे टायमरच्या व्हॅल्यू सेट झालेत. प्रोग्रामिंग नंतर शिकवणार आहे, फक्त तुम्हाला एक वे देते की डिले कसा जनरेट करायचा बाय युजिंग टायमर. आता लगे कन्फ्युजन करून घेऊ नका, आता हे फक्त ओरली सांगते.
जेव्हा प्रोग्रामिंग असेल तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय, टी मोड झाला, टीएच व्हॅल्यू झाली, टीएल ची व्हॅल्यू झाली. आता ह्या टायमरच्या व्हॅल्यू सेट झालेल्या असतील, त्यानंतर तुम्ही काय करणार आहे, त्या टायमरला कंट्रोल करायचे. म्हणजे काय, आता टायमर मध्ये सगळा डेटा पुटअप केलाय तुम्ही, तर तो टायमर स्टार्ट केला पाहिजे. ऑटोमॅटिक तर स्टार्ट होत नाही कोणतीच गोष्ट. बरोबर आहे का पाटील? हो. मॅम मॅम, एक डाऊट होता. बोला बोला बोला. टायमर 0 मध्ये जर म्हणजे मोडच्या व्हॅल्यू जर 1 ठेवली तर मग हेक्स मध्ये कन्वर्ट काय होणार मग? स्प्लिट टायमरचं सांगतो, विचारतोयस का? हा, म्हणजे असं म्हणजे हेक्स मध्ये मला विचारायचंय की कन्वर्ट कसं होणार? तुम्ही 20H बोलला ना, मग ते 2 समजलं, 0 कुठून आणि H कसं ते? आता 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 हे बघ, आता इथे आली गोष्ट. ठीक आहे. आता इथं आपलं 20H येत होता डेटा. हा ठीक आहे. आता हे 4 बिट आहेत ते टायमर 1 साठी, हे 4 बिट आहेत टायमर 0 साठी, सेपरेटली कन्सिडर करायचे. हा ठीक आहे. आता गेट आपण 0 ठेवतोय कारण इंटरनल इव्हेंट आपण कंट्रोल करणार आहोत, त्यामुळे गेट 0 झाला. ठीक आहे. हो मगाशी सांगितल्याप्रमाणे बिट्स इथे एक्सप्लेन केलेले आहेत, एकदा चेक कर बघायचे असतील तर. ठीक आहे. आता इथे गेट 0 झाला, राईटअप करून घ्या ज्यांना समजलं नाही त्यांनी. गेट 0 झाला, व्हॅल्यू कशी आली ते नंतर सांगते. आधी इथे 0 व्हॅल्यू आली. हो. नेक्स्ट टायमर आणि काउंटर हे बीट आहे. आता इथे आपल्याला टायमर म्हणूनच टायमर यूज करायचा आहे. म्हणजे इथे काय येणार आहे, पुन्हा 0 आला. ठीक आहे. हॅलो. हो हो मॅम. ओके. आता तुला मोड कोणत्या मोड मध्ये करायचंय? मोड 3 मध्ये करायचंय. पाटील गायब आहे का? हा, मोड 3 मध्ये. मोड 3 मध्ये करायचंय. मग हे दोन्ही बीट काय होणार आहे? हाय 1 हाय 1. होणार आहे. म्हणजे 0 0 1 1 झाला. ठीक आहे. आता मी कोणता टायमर यूज करते? टायमर 1. टायमर 1. 0 मध्ये जायचं नाही. आपल्याला कोणता तरी एकच टायमर यूज करावा लागतो. ठीक हो आहे. म्हणजे टायमर 0 चे सगळे बीट्स 0 0 0 झाले. हा. बरोबर का पाटील? हो मॅम. ओके. आता तुला डेटा मिळाला 0 0 1 1 0 0 0 0 आला. त्याचं हेक्स कन्व्हर्जन तुला समजलेलं नाही. बरोबर? हा ओके. आता टायमर 0 चे 4 बिट्स आहेत ते सेपरेट कन्सिडर करायचे. टायमर 1 चे 4ही बिट्स आहेत ते सेपरेट कन्सिडर करायचे. हा आता इथे तुम्ही बायनरीचा हेक्स मध्ये कन्वर्ट करताना काय करता? 2⁻0 हा इंटू इथे जो बीट आहे तो. बरोबर आहे? हो. हो ओके. मग इथं काय येणार आहे? 2⁻0 इंटू 0 असेल तरी आन्सर 0च येणार आहे. प्लस 2⁻1 इंटू 0 काय आन्सर येणार आहे? 0 येणार. 0. म्हणजे हे चारही बिट्स 0 0. 0 झाले. पहिल्यांदा सांगितलं मी टायमर 0 सेपरेट कन्सिडर करायचा आणि टायमर 1 सेपरेट. सेपरेट कन्सिडर करायचा. म्हणजे हे आन्सर काय आलं? ह्या टायमर 0चा एकच सिंगल 0 आला. चारही 0 आहेत म्हणून. हो बरोबर आहे. त्यानंतर आता इथे सेपरेट 2⁻0 इंटू 1 किती येईल आन्सर? 2:1 येणार. 1. 2⁻0 म्हणजे 1 इंटू हिथला 1 म्हणजे 1 आला इथे M1 च्या इथे. बरोबर आहे? हो ओके. प्लस 2⁻1 इंटू 1 1 किती आलं? 2 2. 2⁻1 म्हणजे 2 इंटू 1 म्हणजे 2. ठीक आहे. आता इथे काय येईल? 2⁻2 इंटू 0 0 येणार. 0. 2⁻3 इंटू 0 0 0. मग आता इथे काय झालं? इथे 1 प्लस 2 प्लस 0 प्लस 0. आन्सर किती आलं ह्याचं? टायमर 1चं 3 येणार. 3. इथं 3 आला. ह्याचा किती आला? 0. हो. मग 3 0 आणि तो हेक्स मध्ये बायनरीचा हेक्स मध्ये कन्वर्ट झाला म्हणून H हा झाला. सेम हो मोड 2 मध्ये किंवा मोड 1 मध्ये मोड 0 मध्ये कन्वर्ट करून बघा तुम्हाला येतात का व्हॅल्यू. हा. समजलं पाटील? हो मॅम. क्लिअर? हो मॅम.
ओके. आता आपला प्रोग्राम जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा टी मोडची व्हॅल्यू फर्स्टली देणार आहे. त्यानंतर टायमर 1च्या 2 व्हॅल्यूज येतील, TH आणि TL ची. त्यानंतर टायमर मध्ये डेटा पुटअप केलेला आहे. आता तुम्हाला तो टायमर कंट्रोल करायचा आहे. ठीक आहे. मग टायमर कंट्रोल करण्यासाठी कोणता रेजिस्टर यूज करतो आपण? टायमर कंट्रोल रेजिस्टर म्हणजेच टीकॉन रेजिस्टर. तो काय करतो? टायमर मध्ये जे काही फंक्शन आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजेच काय? टायमर स्टार्ट करणे, टायमर स्टॉप करणे किंवा टायमर कधी स्टार्ट करायचा, टायमरचं ते त्याला जे काही पर्टिक्युलर फंक्शन दिलेलं आहे ते त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे का हे चेक करणे. हे कोण कंट्रोल करणार आहे? टिकॉन. टीकॉन रेजिस्टर. मग आता फॉर एक्झाम्पल आता 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये टायमर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डेटा पुटअप पण केलेला आहे. मग तो स्टार्ट कसा करायचा? कोणतीही पिन नसते. बाय युझिंग सॉफ्टवेअर तुम्हाला तो स्टार्टच करावा लागतो किंवा बाय युझिंग प्रोग्राम. मग तो कसा स्टार्ट करायचा? तर टायमर कंट्रोल मध्ये टायमर कंट्रोल म्हणजे टीकॉन रेजिस्टर पण किती बिट्स आहे? 8 बिट्स आहे. मग ह्याच्यामधले पर्टिक्युलर बिट्स आहेत ते हाय किंवा लो केल्यानंतरच तो टायमर ऑन होतो पर्टिक्युलर. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता टायमर ह्या मागची स्लाइड बघितली असेल, याच्यामध्ये टायमर 1 असेल तर 1 दिसतोय म्हणजे हा टायमर 1चा आहे. तसंच याच्यामध्ये पण तुम्हाला 1 0 कुठे कुठे काय काय दिसत असेल, बरोबर आहे? हो. म्हणजे जे 1 दिसतात ते टायमर 1 साठी यूज केले, 0 दिसतात ते टायमर 0 साठी. 0 साठी यूज केले. आता टायमरला कंट्रोल करण्यासाठी या टीकॉन रेजिस्टर मधले अप्पर 4 बिट यूज केले जातात. कोणकोणते? TF आणि TR. TF1 हा टायमर 1 मधला आहे फ्लॅग बीट. टायमर फ्लॅग बीट आहे, इथे तुम्हाला दिलेला आहे TF1. ठीक आहे. तो सेट करायचा आहे कधी किंवा ओव्हरफ्लो. आता फॉर एक्झाम्पल 8051 हे टायमरला आपण व्हॅल्यू दिली, फॉर एक्झाम्पल 30 मिनिटाचा काहीतरी टाइम दिलेला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा सर करू कंटिन्यू? म्यूट आहे, अनम्यूट करा. बरं का, तुम्ही घ्या एक 12:25 पर्यंत घ्या. मी घेतो 12:25 ला सुरुवात करतो. 1:15 पर्यंत टायमिंग आहे ना त्यांचं, 12:25 असं आहे त्यांचं. हो, त्या हो, टाइम हो. टेबल घेऊ. काय ओके. आता आपल्या इथं काय टायमर कंट्रोल रेजिस्टर. तर याच्यामध्ये तो काय करेल? जेव्हा टायमर 0 फॉर एक्झाम्पल टायमर 1 यूज केला असेल तर तो स्टार्ट करण्यासाठी आपल्याला TR बीट दिले. TR1 हा टायमर स्टार्ट करण्यासाठी आहे. इथे तुम्हाला टायमर TR बीटचे फंक्शन दिसतील. जर तो बीट हाय केला तर तुमचा टायमर 1 असेल जो ऑन होईल. ते तुम्हाला सॉफ्टवेअर बाय युझिंग प्रोग्रामिंग तुम्हाला तो सेट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन असेल सेट TR1 म्हणजेच तुमचा टायमर 1 स्टार्ट होईल काउंटिंग करण्यासाठी. जो तुम्ही डिले दिलेला आहे तो त्याला काउंट करायचा आहे. किंवा ओव्हरफ्लो फॉर एक्झाम्पल 10 दिला असेल तर तो डिक्रीमेंट करत जाऊन तो इन्क्रीमेंट करून जाईल. जेवढा सेटअप आहे त्याला दिलेला टाइम लिमिट तेवढा कम्प्लीट करत नाही तोपर्यंत तो ऑन असेल. त्यानंतर मी तो ओव्हरफ्लो झाला, फॉर एक्झाम्पल जेवढं लिमिट दिले त्याच्यापेक्षा मॅक्झिमम काउंट गेलं तर तो काय करेल? फ्लॅग इंडिकेट करेल की माझा तो टाइम डिले जेवढा दिलेला आहे तो माझा कम्प्लीट झाला आहे, म्हणजे तो टायमर स्टॉप करण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर तुम्ही काय कराल? TR1 बीट 0 कराल, म्हणजेच क्लिअर TR1 ही इन्स्ट्रक्शन यूज करून तो टायमर तुम्ही ऑफ करणार. बाय युझिंग प्रोग्रामिंग तुम्हाला टीकॉन रेजिस्टर हँडल करायचा आहे. समजते का पाटील? हो मॅम. म्हणजे हे 2 बिट्स आहेत ते तुमचे टायमर 1 कंट्रोल करतील, हे 2 बिट्स असतील ते तुमचे टायमर 0 कंट्रोल करतील. ठीक आहे. TR बीट हे टायमर स्टार्ट आणि स्टॉप करण्यासाठी आहे आणि तुमचा तो टायमर ओव्हरफ्लो होतोय का हे चेक करण्यासाठी TF बीट असतील. ठीक आहे. त्यानंतर तुमचे आहेत हे झाले टायमर. आता टायमरचे बेसिक जेव्हा तुम्हाला हे स्टडी SY मध्ये झालेलं आहे त्यामुळे क्लिअर सगळं आपण डिस्कशन आता करत नाही आहोत. आपलं जेव्हा प्रोग्रामिंग येईल डिले जनरेशनचं तेव्हा तुम्हाला हे सगळे बीट परफेक्टली क्लिअर होतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍड्रेसिंग मोड्स.
तुम्ही SY मध्ये शिकला असाल ऍड्रेसिंग मोड्स. प्रोसेसरचे झाले नसतील तरी कंट्रोलरचे झाले असतील. कोणकोणते ऍड्रेसिंग मोड्स आहेत आणि काय आहे ऍड्रेसिंग मोड्स म्हणजे? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड्स, इमिजिएट आणि रजिस्टर 4 झाले. 4. 4 झाले. मग काय ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय? फर्स्टली क्वेश्चन माझा आहे, व्हॉट इज ऍड्रेसिंग मोड्स? काय यूज करायचे किंवा काय मिनिंग ऍड्रेसिंग मोड स्टडी करण्याचा? आपल्याला डेटा पास करायचं असतो. म्हणजे प्रोग्राम जेव्हा डेटा पास करणे म्हणजे ऍड्रेसिंग मोड का? नाही यूज केला जातो डेटा, आपण यूज करतो ऍड्रेसिंग मोड्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण तो डेटा त्याला काय म्हणतात, त्याला असाइन करतो प्रोग्राम मध्ये. आता इथे बघ, आता ऍड्रेसिंग मोड मध्ये तुम्ही शिकलाय. आता सगळं मी डिटेल इथं सगळं सांगत नाही. इमिडिएट ऍड्रेसिंग मोड आहे, त्याचं इन्स्ट्रक्शन राईट अप करण्याची तुम्हाला सगळ्यांना स्लाइड दिसते का? ऍड्रेसिंग मोड हो मॅम. हो. पहिला आहे इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. इथे जे एक्झाम्पल दिलंय ते एकदा व्यवस्थित बघा आणि रजिस्टर ऍड्रेसिंग मोड याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे ते एकदा बघा. दोघात कंपॅरिझन करून मला सांगा की ह्या 2 इन्स्ट्रक्शन जे लिहिले, जी पद्धत आहे लिहिण्याची ती कशी आहे दोन्ही ऍड्रेसिंग मोड मध्ये? वेगवेगळीच आहे. आपण इमिजिएट मध्ये डायरेक्टली डेटा पास करतो आणि रजिस्टर ऍड्रेसिंग मध्ये रजिस्टरच्या आपल्याला घ्यायचा असतो, तिथून सोर्स दिलेला जातो थोडक्यात. ओके, आता तुम्हाला त्या नावावरून कळालं असेल. म्हणजे तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन्स कशा हँडल करायच्या किंवा त्याच्यामध्ये डेटा कसा घ्यायचा, म्हणजे ते एखादी इन्स्ट्रक्शन कशी राईट करायची हे जेव्हा तुम्हाला माहित नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही SY मध्ये नवीन आला असाल, तुम्हाला इन्स्ट्रक्शनचं मिनिंग, फॉर एक्झाम्पल मूव इन्स्ट्रक्शन काय फंक्शन करते हे आधी सांगावं लागतं. ठीक आहे, मग ती इन्स्ट्रक्शन कशी राईट करायची? मूव लिहिले, मग त्याच्या पुढे तुम्हाला ऑपकोड पाहिजे, ऑपरँड पाहिजे किंवा रेजिस्टर पाहिजे किंवा मेमरी लोकेशन पाहिजे. जर मेमरी लोकेशन नकोय आणि मेमरी लोकेशनच पाहिजे पण इनडायरेक्टली ते दिसलं नाही पाहिजे, मग त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत इन्स्ट्रक्शन राईटअप करण्याचे. म्हणजे तुम्हाला ते फॉर्मॅट माहिती असावे. मग कसे माहिती करायचे? बाय युझिंग ऍड्रेसिंग मोड्स. मग इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये तुम्ही ती इन्स्ट्रक्शन किंवा मूव इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितली डेटा ट्रान्समिशनची आहे. फॉर एक्झाम्पल ऑपकोड कडून ऑपरँड कडे डेटा किंवा ऑपरँड कडून ऑपकोड कडे डेटा ट्रान्सफर होतो किंवा 8051 मायक्रो कंट्रोलर कडून कोणत्या तरी एखाद्या ऍप्लिकेशनला डेटा ट्रान्सफर होतो किंवा कोणत्या तरी रजिस्टरला तो स्टोअर होतो. मग ती इन्स्ट्रक्शन कशी लोकेटेड करणार किंवा कशी राईट करणार तुम्ही? एखादी इन्स्ट्रक्शन राईट कशी करायची हे शिकायचं असेल तर ऍड्रेसिंग मोड्स आहे. ठीक आहे, मग आता मूव इन्स्ट्रक्शनच्या ऐवजी मी तुम्हाला एक वेगळी इन्स्ट्रक्शन दिली. कोणती? LXI इन्स्ट्रक्शन दिली. ठीक आहे, मग LXI इन्स्ट्रक्शन कशी राईट करणार? पुढे A,#0AFH हे लिहून चालत नाही. इथे ही इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, मूवच्या ऐवजी मी कोणती इन्स्ट्रक्शन सांगितली तुम्हाला? LXI इन्स्ट्रक्शन सांगितली. मग त्याच्या पुढचा जो समोरचा जो कंटेंट आहे A,#0AFH हेच लिहिलं तर ती इन्स्ट्रक्शन चुकणार आहे. प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा एक वेगवेगळा फॉर्मॅट असतो. जर इमिडिएट डेटा 8 बिट घेतला तर तुम्ही कोणत्या टाइप मध्ये इन्स्ट्रक्शन लिहिणार आहे? जर दोन्ही डेटा ट्रान्समिशनचे जे इनपुट आणि आउटपुट आहेत, म्हणजे कुठून डेटा कुठे ट्रान्सफर करायचा, ते दोन्ही रेजिस्टर्स असतील तर तुम्ही कशी इन्स्ट्रक्शन राईटअप करणार आहे? किंवा एखाद्या मेमरी कडून मला दुसऱ्या कोणत्या तरी मेमरीला डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर तुम्ही ती कशी इन्स्ट्रक्शन राईटअप करणार आहे? किंवा एखादा 8 बिट डेटा आहे आणि तो एखाद्या मेमरी लोकेशनला सेव्ह करायचा आहे किंवा ट्रान्सफर करायचं तर तुम्ही ती इन्स्ट्रक्शन कशी राईटअप करणार? समजतंय का मी फास्ट बोलते? समजते. मला काय करायचंय, एक 8 बिट डेटा आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्टली मला 8 बिट डेटा आहे म्हणजे 0 to H हा माझा डेटा आहे हेक्स मधला. तो मला R0 ह्या रेजिस्टरला सेव्ह करायचा आहे किंवा मूव्ह करायचा आहे. तर मी कशी इन्स्ट्रक्शन लिहिणार आहे? मूव #0 to H. मूव्ह कॉमा मूव R0 कॉमा हॅश
02H 02H हे कोणत्या ऍड्रेसिंग मोड मध्ये येतं? इमिजिएट मध्ये. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये. आता जर ह्या इन्स्ट्रक्शनला ह्यांनी इमिडिएट ऍड्रेसिंग मोड हे नाव दिलंच नसतं तर तुम्हाला हे ऍड्रेसिंग मोड्स किंवा हे वेगवेगळ्या टाईप मध्ये इन्स्ट्रक्शन राईटअप करायचं हे समजलं असतं का? आता जर मी डायरेक्ट विचारलं की इमिडिएट ऍड्रेसिंग मोडचं एखादं एक्झाम्पल द्या, मग तुम्ही कोणतं एक्झाम्पल द्याल? कोणतंही एक्झाम्पल देणार ज्या एक्झाम्पल मध्ये तुमचा फर्स्ट इन्स्ट्रक्शन असेल मूवची, त्यानंतर तुमचे ऑपकोड असतील, मग कोणताही रेजिस्टर असेल. ठीक आहे. त्यानंतर कॉमा आणि हॅश असेल तर तुमचा तो डेटा नेक्स्ट जो डेटा दिलाय तो 8 बिट डेटा म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार आहे? पुढे कोणताही डेटा घ्याल फक्त एका नावावरून इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. आता जर ऍडिशन इन्स्ट्रक्शन सांगितली, मी ऍडिशन करायची R0 कंटेंट मध्ये R0 रेजिस्टर आहे त्याच्यामधला कंटेंट आणि 01 हा 8 बिट डेटा आहे तो, ह्या दोघांची ऍडिशन करायची. कशी इन्स्ट्रक्शन लिहाल तुम्ही इमिडिएट ऍड्रेसिंग यूज करून? ऍड आणि जो तुम्ही काय म्हणलं ते R0 म्हणलं ना? हा, ऍड R0, #01H. ठीक आहे. मग आता इथे काय होतं, तुम्हाला ऍड्रेसिंग मोड मध्ये एक नाव इनिशियलाइज करून दिले त्यांनी, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. मग याच्यामध्ये सगळ्या आता इन्स्ट्रक्शन सेट तुम्ही बघितला असेल, मॅक्झिमम इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याला लिमिट नाहीये. 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये कितीतरी इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या तुमच्या तोंडपाठ पण नसतील. एक सिंपल इन्स्ट्रक्शन माहिती असतील फक्त, मूव्ह इन्स्ट्रक्शन, ऍड, ही लॉजिकलच्या इन्स्ट्रक्शन्स किंवा रोटेटच्या इन्स्ट्रक्शन, एवढ्याच थोड्याफार तोंडपाठ असतील. पण प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये राईटअप करायची असेल तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड कंडिशन झाली असती, बरोबर आहे? म्हणून त्यांनी काय केलंय, ऍड्रेसिंग मोड डिफाईन केले 5, ज्याच्यामध्ये इमिडिएट ऍड्रेसिंग मोड म्हणून एक पहिला दिलाय, ज्याच्यामध्ये काय होतं की इमिडिएट 8 बिट डेटा कोणत्याही इन्स्ट्रक्शनला जर डायरेक्ट मूव्ह करायचा असेल, डायरेक्ट ऍड करायचा असेल, डायरेक्ट ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्ही इमिडिएट ऍड्रेसिंग मोडचा जो काही इन्स्ट्रक्शन राईटअप करण्याचा फॉर्मॅट आहे किंवा सिंटॅक्स आहे तो यूज करून तुम्ही कोणतीही इन्स्ट्रक्शन यूज करू शकता. म्हणजे इथे काय येणार आहे, सिंटॅक्स ह्याचा इन्स्ट्रक्शन, कोणताही एखादा रेजिस्टर, हॅश, तुमचा 8 बिट डेटा, हा त्याचा एक सिंटॅक्स आहे आणि त्याचे हे एक्झाम्पल्स आहेत. मग ह्या मूव्ह इन्स्ट्रक्शनच्या ऐवजी तुम्ही ऍडिशन इन्स्ट्रक्शन घेऊ शकता, लॉजिकलच्या इन्स्ट्रक्शन घेऊ शकता, रोटेटच्या इन्स्ट्रक्शन घेऊ शकता किंवा डेटा शिफ्टच्या इन्स्ट्रक्शन घेऊ शकता. हा फक्त त्याचा एक पहिला ऍड्रेसिंग मोड आहे. दुसरा ऍड्रेसिंग मोड आहे रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड. याच्यामध्ये काय असतं, 2 वेगवेगळे रेजिस्टर्स असतात. इन्स्ट्रक्शन कोणत्याही असतील, इथे मूव्ह इन्स्ट्रक्शन दिली याचा अर्थ फक्त मूव्ह इन्स्ट्रक्शनला हा ऍड्रेसिंग मोड लागू होतो असा नाही. त्याचा समोरचा जो ऑपकोड आणि ऑपरँड आहे हे व्हेरिएबल असू शकतात, पुढची इन्स्ट्रक्शन पण व्हेरिएबल असू शकते. पण याच्या रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये ऑपकोड आणि ऑपरँड हे दोन्ही रेजिस्टर्स असतील, त्या रेजिस्टर मध्ये तुमचा डेटा कंटेंट अवेलेबल असेल. म्हणजे इथे काय होणार आहे, R5 ह्या रेजिस्टर मध्ये काहीतरी कंटेंट असेल, तो कंटेंट अक्युमुलेटर मध्ये मूव्ह होईल. समजतंय का? हो. म्हणजे ऑपकोड आणि ऑपरँड, ठीक आहे, हे दोन्हीही रेजिस्टर्स असतील तेव्हा रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड. मग इथे इन्स्ट्रक्शन मूव्हची असेल, ऍडिशनची असेल, सबस्ट्रॅक्शनची असेल, मल्टिप्लिकेशनची असेल किंवा कोणतीही अदर इन्स्ट्रक्शन असली तरी तुमचा रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये ऑपकोड आणि ऑपरँड दोन्हीही रेजिस्टर फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असतील. समजते का पाटील? माने, हो समजते. काळे, अजून कोणत्या ऍड्रेसिंग मोड्स आहेत? डायरेक्ट ऍड्रेस. डायरेक्ट काय होतं मग माने? डायरेक्ट मेमरी लोकेशनला डेटा ट्रान्सफर केला जातो. आता इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे मूव्ह 88, R6. मग R6
आता इथं ATH हा तुम्ही कंटेंट म्हणत असाल किंवा 8 बिट डेटा म्हणत असाल तर तो आहे का? नाही, ऍड्रेस आहे तो. ऍड्रेस आहे का? कारण त्याच्या समोर हॅश लिहिलेलं नाही. जर हॅश असेल तर तो 8 बिट डेटा असतो, नसेल तर तो मेमरी लोकेशन असतो. ठीक आहे. मग आता इथे आहे R6 या रेजिस्टर मधला कंटेंट मूव्ह कुठे करायचा आहे? ATH या मेमरी लोकेशनला मूव्ह करायचा. मग डायरेक्ट ऍड्रेस मेमरीचा इथे दिसतोय तुम्हाला, म्हणून या ऍड्रेसिंग मोडला किंवा ह्या फॉर्मॅटला काय म्हटलं जाईल? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. म्हणजे आता सिंटॅक्स कसा असेल? एखादं इन्स्ट्रक्शन मेमरी लोकेशन असेल कॉमा रेजिस्टर असेल किंवा इन्स्ट्रक्शन असेल रेजिस्टर कॉमा डायरेक्ट मेमरी लोकेशन. ह्याचे सिंटॅक्स जरी फक्त लक्षात ठेवले तर सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, कारण ह्या इथं पुढचे इन्स्ट्रक्शन्स डिफरंट तुम्ही घेऊ शकता. फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवा की कोणत्या ऍड्रेसिंग मोडचा कसा सिंटॅक्स आहे. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड काय आहे पाटील? इनडायरेक्ट मध्ये आपण म्हणजे ऍड्रेस डायरेक्टली डिफाईन करतो का ऍड्रेस? ते एक्झाम्पल दिलंय ना तिथं. कुठं डायरेक्ट ऍड्रेस आहे? हा का? @ हे का? हे का? हा सांगा काय आहे? इथे एक्झाम्पल पण दिले, फक्त एक्सप्लेन कर की इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय असतं. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजे इथे काय दिले? मूव्ह @R1, ATH. ATH म्हणजे एक मेमरी लोकेशन आहे, त्याच्यामधला कंटेंट हा R1 या मेमरी लोकेशन R1 मध्ये जे काही डेटा आहेत त्याला ऍड्रेस कन्सिडर करून त्या ऍड्रेसला आपल्याला तो AT या मेमरी लोकेशनचा कंटेंट तिथे ट्रान्सफर करायचा आहे. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड कसा वर्क करतो हे सगळ्यांनी स्टडी करायचं आहे आज टास्क तुम्हाला, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, आणि मला नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करायचे. ठीक आहे? माने समजलं? हो. ओके. क्वेश्चन सगळ्यांना समजला का? हो. ओके, सर लेक्चर घेतील, आपण स्टॉप करूयात आता. हॅलो, हा गुड मॉर्निंग मॅडम, येते का आवाज? हो येतोय सर. गुड मॉर्निंग. काय हरकत नाही.